काय सांगाल आज एवढा मोठा सुपरस्टार ज्यांना भेटण्यासाठी खरं तर वेळ घ्यावी लागते, पण हा व्यक्ती तुमच्या गावात येऊन तुमच्या बरोबरीनं राहतो आणि काम करतो, कसं वाटतं? म्हणजे खरं तर तुम्ही इतकी सुंदर व्हिडिओ क्लिप बनवली की आम्हाला अगदी सगळ्यांना भरभरून आलं. साहेबांची खूप इच्छा आहे की आमचा हा जो भाग आहे तो हिरवागार झाला पाहिजे, वृक्ष जगले पाहिजेत आणि हे एक पर्यटन स्थळ बनलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि आमच्या गावातल्या लोकांनी साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब तुमचं स्वप्न आम्ही साकार करू. सयाजी सर काय सांगाल, तुमचं हे स्वप्न आहे त्याबद्दल? तेलुगूमधला मला सगळ्यात एक आवडता डायलॉग आहे, ఒక దేశం వెనకబడిదంటే దానికి కారణం రైతు. एक देश मागे राहतो याचं कारण त्या देशातला शेतकरी मागे आहे. ఒక దేశం ముందుకు వెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు. एक देश पुढे जातो याचा अर्थ त्या देशातला शेतकरी पुढे गेला आहे. వ్యవసాయం పదంలోనే సహాయం ఉంది. వ్యవసాయ ह्या शब्दातच सहाय्य आहे. అగ్రికల్చర్ అనే మాటల్లోనే కల్చర్ ఉంది. అగ్రికల్చర్ ह्या शब्दातच కల్చర్ आहे. ఒక దేశానికి కల్చర్ని సహాయం చేసే గుణాన్ని నేర్పింది రైతు. ह्या देशाला कल्चर आणि एकमेकाला कसं मदत करायची हे शिकवतो तो फक्त शेतकरी. असं माझं म्हणणं, प्रत्येक कलावंतानं पहिलं आपलं गाव सुधारू दे. शहरांचे सुधारण्याची शक्यता कमी आहेत, गावांच्या सुधारण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यामुळे आपण गावावर लक्ष देऊया आणि झाडांकडे लक्ष देऊया, एवढंच मला यातनं सांगायचं आहे. वा वा वा. सरांना आणि या गावकऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आपण इथे आलात, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मी विनंती करेन समोर स्थानापन्न होणे.